काही पाखंडी शिखंडींना पुढे करतायत। कुणाल कामराच्या गाण्यावरून शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। कोण गद्दार कोण खुद्दार याचा निकाल जनतेनं दिल्याचाही टोला। खार पोलिसांकडून कामराला दुसरं समन्स। दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून सत्ताधारी आक्रमक। आदित्य ठाकरेंच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी तर दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाईचं मंत्री शंभूराज देसाईंचं आश्वासन। विरोधी पक्षनेत्याचा निर्णय लांबणीवर। मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान। विधानसभा अध्यक्ष जेव्हा निर्णय घेतील तो मान्य। फडणवीसांचं वक्तव्य। सभागृहाच्या पायऱ्यांवर उद्धव ठाकरे म्हणाले हरामखोर। उद्धव ठाकरे कोणाला बोलले हरामखोर? ठाकरेंचा रोख कुणाकडे? संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा बीड कोर्टात जोरदार युक्तिवाद। आरोप निश्चितीसाठी 10 एप्रिलला उज्ज्वल निकम अर्ज करणार। वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद पेटला। शिवरायांच्या इतिहासात वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नसल्यानं समाधी हटवा। संभाजीराजेंची मागणी तर संभाजीराजेंचं निराकरण इतिहास संशोधक करतील। मिटकरींची भूमिका। कोकणात उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का। महाडमध्ये निवडणूक लढवलेल्या स्नेहल जगतापांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। पक्षवाढीसाठी उद्धव ठाकरेंनी कोणतेही प्रयत्न केले नसल्याची जगतापांची टीका। मुंबईतील 70% मशिदी अनधिकृत। भाजपचे नेते किरीट सोमय्यांचा आरोप। एका महिन्याच्या आत भोंगे बंद होणार। सरकार कारवाई करणार, सोमय्यांचा दावा। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय मान्य असेल। त्र्यंबकेश्वर मधील महंतांची भूमिका। मात्र त्र्यंबकेश्वर कुंभमेळा या नावासाठी आग्रह। मुंबईत नकाशे बदलून CRZ घोटाळा। मढ आणि मालवणी परिसरातील मूळ नकाशांमध्ये खाडाखोड करून CRZ क्षेत्रात अवैध बांधकाम। 19 जणांना अटक।